क्रांतिकारी लाल सलाम. मी ॲडव्होकेट उषा दराडे, माजी आमदार बीड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकर्ती. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखनी दिन म्हणून साजरा करायचा आहे. तमाम जैनजीच्या युवकांना त्यांच्या लेखणीला बळ मिळो. राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे विचार त्यांच्या लेखणीतनं झरो आणि लोकशाहीला बळकटी मिळो, अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करते. अण्णाभाऊ साठे शून्यातनं मोठं झालेलं नेतृत्व. मजुरी केली, गावापासून पायी मुंबई गाठली वडिलांच्या बरोबर, आणि मजुरी करून काम करत असताना एका कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटलांचं क्रांतिकारी भाषण ऐकलं आणि हा माणूस पेटून उठला. अन्यायाच्या विरोधामध्ये शाहिरी सुरू केली. अमर शेख बरोबर एकत्रित येऊन एक ग्रुप तयार केला आणि त्याच्यामार्फत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, तेलंगणाचा लढा, अनेक लढे, कामगारांचे लढे त्यांनी लढले. ते म्हणतात, जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव. भीमरावाविषयी एवढी आत्मीयता, त्यांच्या विचारांचा एवढा प्रभाव त्यांच्यावरती होता, आणि म्हणून त्यांच्या लेखीतनं फकीरासारखी कादंबरी निर्माण झाली. सर्वसामान्य आजूबाजूची माणसं हे त्यांच्या लेखणीचं भाग असत, पात्र असत, आणि म्हणून त्यांची लेखणी, त्यांची शाहिरी आजही उत्साहवर्धक आहे, आजही अंगावर शहारे देते. त्यांच्या लिखाणाच्या वाचनातून आजही क्रांतिकारी विचार जागे होतात, आणि म्हणून अशा या क्रांतिकारी माणसाला, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना केंद्र सरकारने भारतरत्न ही पदवी बहाल करावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करते. पुन्हा एकदा त्यांना क्रांतिकारी अभिवादन आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम. मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद.